नमस्कार. आपल्या भारत मातेच्या सुपुत्रांना मानवंदना देण्यासाठी मी सर्वांना विनंती करते की त्यांनी 1 मिनिटासाठी उभे राहावे. धन्यवाद. नमस्कार रसिक हो, प्रेक्षक हो, श्रोते हो आणि वाचक हो. भिन्न भिन्न रुची असणारी माणसं आज आपण भरतनाट्य मंदिराच्या नाट्यगृहात अनुभवतो आहोत. कुठल्याही कार्यक्रमाचं औचित्य असतं, निमित्त असतं, ध्येय असतं. या तिन्हीचा संगम मेळ मिलाप झाला तरच कार्यक्रमाची पूर्तता होते. मोठ्या प्रमाणात जमलेल्या जनतेचं उद्बोधन, मनोरंजन, समाधान होणार आहे असं मला दिसतंय. महाराष्ट्रातले वजनदार, शिलेदार, फौजदार मंडळी व्यासपीठावर बसलेले आहेत, त्यामुळे इथे आलेल्या सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फिटले असेल. तसेच अनेकांचे कान आतुर झालेले असतील. तर अनेकांसाठी आजची संध्याकाळ आनंद द्विगुणित करणारी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती समिती पुणे आणि शब्दामृत प्रकाशनतर्फे मी सौ राधिका देशपांडे आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. आज वीरांचा दिवस आहे, कारण वीरांचं नेतृत्व करणाऱ्या, जनसामान्यांचं नेतृत्व करणाऱ्या, राष्ट्रासाठी आहुती देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे. आज प्रत्येकाच्या नसानसात तात्याराव आहेत. इथे आलेल्या प्रत्येकाच्या मनामनात ते आहेत. मातृभूमीच्या चराचरात ते आहेत. ते आहेत याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्या सगळ्यांना होणार आहे. त्या अगोदर दुसरं वादळ या श्री शरद पोंक्षे लिखित पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आणि मला माहिती आहे व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी अवघ्या महाराष्ट्राची आन बान शान आहेत. त्यांची सकारात्मक ऊर्जा आपल्या सगळ्यांना जाणवत असेलच, पण ते जेव्हा इथे येऊन आपल्याशी संवाद साधतील तेव्हा त्यांच्या आवाजाच्या कंपनाने आणि शब्दांच्या गोफामुळे संपूर्ण वातावरण अमृतमय होईल. मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगण्यासाठी श्रीकांत जोशी यांना विनंती करते. भारत माता की. आत्ताच आपल्या बरोबर विक्रम गोखले यांचं आगमन झालं आहे. आपण एकदा विक्रम गोखलेंसाठी आणि आपल्या सर्व स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव ऐकलं की ज्यांच्या मनात आदर व अभिमान दाटून येतो अशा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी सावरकर प्रेमी श्रीकांत जोशी समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो. 2017 साली काही सावरकर प्रेमी एकत्र येऊन आम्ही ही समिती स्थापन केली. समितीचं उद्दिष्ट सावरकर जयंती चौकाचौकात, घराघरात, सावरकर प्रेमी लोकांच्या कार्यालयात तसेच अनेक सामाजिक संस्था जसे रोटरी, लायन्स यांनी साजरी करावी व त्यायोगे सावरकरांचे विचार जनसामान्य व तरुण पिढीपर्यंत पोहोचवावेत हे आमचं उद्दिष्ट होतं. करोना आधीच्या काळात जवळजवळ 500 ते 700 ठिकाणी आपण चौकाचौकांमध्ये अशी ही जयंती साजरी केली, ज्यामुळे बऱ्याच संस्था या कार्यक्रमासाठी आपल्याला त्यांनी सहयोग केला. दरवर्षी सावरकर जयंतीच्या संध्याकाळी समितीतर्फे यशस्वी व्याख्यात्यांचे सावरकरांवरील व्याख्यान आपण आयोजित करत असतो. आम्हाला सांगण्याचा आनंद वाटतो की आम्ही केलेल्या आव्हानावरून अनेक संस्थांनी स्फूर्ती घेऊन सावरकर जयंती अनेक ठिकाणी साजरी करण्याचे आयोजित केले आहे व ही ज्योत आता ज्वालेच्या रूपाने वणवाहून पूर्ण भारतामध्ये पसरावी आणि पूर्ण भारतभर सावरकर जयंती दरवर्षी साजरी व्हावी ही आमची इच्छा आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, विधिज्ञ, झुंजार पत्रकार, संपादक, लेखक, साहित्यिक, नाटककार, प्रतिभावंत कवी, विचारवंत, प्रखर विज्ञाननिष्ठ, प्रखर देशभक्त, प्रभावी वक्ते, थोर समाजसुधारक, आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार आणि भाष्यकार, ज्ञानपुरुष, समताप्रेमी यासह असामान्य अद्वितीय अशा बहुआयामी व्यक्तिमत्व होते. सावरकर हेच खरे हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जातात. सावरकरांचे विचार सर्वदूर पोहोचवणे यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो. सावरकरांचे हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा व तसेच सर्वात महत्त्वाचे इतर धर्मातीलही अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते आज समाजापुढे आणणे खूप आवश्यक आहे. सावरकरांचे सैनिकीकरण, परराष्ट्रनीती, रोटीबंदी, सिंधुबंदी, बेटीबंदी, भाषाशुद्धी अशा अनेक विचारांचा प्रसार व प्रचार करणे ही काळाची गरज आहे.
व त्यासाठी समितीने स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर दर्शन असा ट्रस्ट स्थापन करण्याचे नियोजित केले आहे. पु ल देशपांडे, अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणे आपण सर्वांनी यूट्यूबवर अनेकदा ऐकली असतील. ही भाषणं ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल व त्यांच्या विचारांबद्दल आपल्याला नक्कीच आकर्षण वाटले असेल व आपल्याला सर्वांना यासंबंधी काही कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधा. आपण येथे साधारणतः 800 ते 1000 सावरकर प्रेमी जमलो आहोत. आपण प्रत्येकाने पुढील 1 वर्षामध्ये किमान 10 जणांपर्यंत सावरकरांचा एक विचार जरी पोचवला तरी पुढच्या 10 वर्षामध्ये आपण साधारणतः 80 कोटी लोकांपर्यंत हा विचार पोचवू शकू. ही मला तुम्हाला विनंती आहे. प्रत्येकाने एक विषय घ्यावा, एक विचार घ्यावा, त्या विषयाचा अभ्यास करावा आणि आपल्या संपर्कातील 10 लोकांना त्या विचाराचं महत्त्व जाणून द्यावं, तो विचाराचा त्यांना अभ्यास करायला लावावा आणि त्यांनी ते विचार पुढे अजून 10 लोकांना सांगितले तर ही जर चेन व्यवस्थित राहिली तर 10 वर्षात 80 कोटी लोकांपर्यंत सावरकरांचा विचार पोचेल. आणि आपण हे वाक्य बोलायला मला हे होते की जे आत्ता कोटावरनं जानवं घालतात ते पण त्यांच्या अधिवेशनामध्ये सावरकरांचा फोटो लावतील आणि त्यांना सावरकरांचं महत्त्व जाणवल्याशिवाय राहणार नाही. आज शरदजी पोंसे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे व त्यानिमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो व पुन्हा एकदा समितीतर्फे सर्वांचे स्वागत करून माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत. सर्वप्रथम आपण व्यासपीठावरील मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. श्री प्रकाश दाते आणि सूर्यकांत पाठक यांना मी विनंती करते की त्यांनी श्री विक्रम गोखले यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर शब्दामृततर्फे ग्रंथपुस्तिकाही देण्यात येते. त्यानंतर श्री विश्वनाथ भालेराव आणि विश्वजित देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी श्री प्रवीण तरडे यांचं स्वागत करावं. शब्दामृततर्फे ग्रंथपुस्तिका भेट म्हणून श्री मकरंद माणकीकर आणि श्रीकांत जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी शरद पोंक्षे यांचं स्वागत करावं. शब्दामृततर्फे ग्रंथपुस्तिका भेट. मी विनंती करते की श्रीकांत जोशी यांनी श्री विवेक जोशी यांचं स्वागत करावं. आणि शब्दामृततर्फे ग्रंथपुस्तिका भेट. मी विनंती करते की श्री विश्राम कुलकर्णी आणि प्रकाश घोडके यांनी पार्थ भावस्कर यांचं स्वागत करावं. तसेच डॉक्टर शैलेश देशपांडे यांचं स्वागत श्री विवेक जोशी हे करतील. आज शरददादा उभे आहेत, ठणठणीत आहेत ते डॉक्टर शैलेश देशपांडेंमुळे. त्यांना सुद्धा शब्दामृततर्फे पुस्तक.
धन्यवाद. धन्यवाद. आता पुस्तकाचं प्रकाशन. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी श्री शरद पोंक्षे लिखित दुसरं वादळ या पुस्तकाचं प्रकाशन करावं. व्यासपीठावर उपस्थित श्री विक्रम गोखले, प्रवीण तरडे, शरद पोंक्षे, सूर्यकांत पाठक, पार्थ बावस्कर तसेच समितीचे सदस्य माणकीकर, भालेराव आणि श्री जोशी आणि श्री दाते यांनाही मी विनंती करते की त्यांनी दुसरं वादळ या पुस्तकाचं प्रकाशन करावं. अत्यंत सुंदर मुखपृष्ठ. दुसरं वादळ हे श्री शरद पोंक्षे बसावं. दुसरं वादळ हे श्री शरद पोंक्षे लिखित दुसरं पुस्तक आहे. या अगोदर मागच्या वर्षी त्यांनी मी आणि नथुराम हे पुस्तक लिहिलं होतं. त्याचं प्रकाशन शब्दामृत प्रकाशन यांनी केलं आणि या पुस्तकाच्या रेकॉर्ड ब्रेकिंग आवृत्त्या विकल्या गेल्या. आजही हे पुस्तक आपल्याला बेस्ट सेलरच्या शेल्फमध्ये पुस्तकाच्या दुकानात दिसेल. कॅन्सरमुळे आलेलं वादळ, वादळापूर्वीची शांतता, वादळाने माजवलेलं थैमान आणि वादळाला भुरळ घालून पळवून कसे लावले यावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. अर्थात हे वादळ साधंसुधं नव्हतंच, ते कॅन्सरचं होतं. न घाबरता पूर्ण ताकदीनं लढायचं कसं हे पुस्तक आपल्याला सांगेल. मला आवडलेलं त्यातलं एक वाक्य म्हणजे हरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. हे पुस्तक लिहिणं कठीण, कारण कर्करोग म्हटला की त्यात नकारात्मकता आली, पण तरीसुद्धा हे पुस्तक 100% सकारात्मक आहे. ते कसं याबद्दल शरद पोंक्षे आपल्याला सांगतीलच, पण हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्याचे आभार मानले पाहिजेत. शब्दामृत प्रकाशनाचे पार्थ बावस्कर जे स्वतः लेखक आहेत, व्याख्याते आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाबद्दल आणि पुस्तक प्रकाशनाच्या प्रोसेस आणि प्रवासाबद्दल सांगावं. श्री पार्थ बावस्कर. मनपूर्वक नमस्कार. मला खरं तर आज आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की आपल्याकडे सिनेनाट्यसृष्टी ही अशी सृष्टी आहे की ज्या क्षेत्रातले लोक उघडपणे चटकन आपल्या भूमिका व्यक्त करत नाहीत, राजकीय असोत किंवा सामाजिक असोत. पण त्या सिनेनाट्य क्षेत्रातल्या 3 दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत आज हा सावरकर प्रेमी व्यासपीठावर सोहळा होतोय. ही खूप अभिमानाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. आणि योगायोग किती छान आहे बघा. निवेदन करणाऱ्यासुद्धा आमच्या राधिकाई दई देशपांडे अभिनेत्रीच आहेत. चटकन इतक्या उघडपणे सावरकरांसारख्या हिंदुत्ववादी राष्ट्रपुरुषाबद्दलच्या व्यासपीठावर यायला लोक कचरतात, पण ही खूप महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी आणखी एक महत्त्वाचा आणि छानसा उल्लेख सांगीन. खरं तर वर्षभरापूर्वी आम्ही असं ठरवलं होतं की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मी आणि नथुरामची प्रकाशनं करायची. पण दुर्दैवाने असं आम्ही अगदी मुंबईमध्ये थिएटर बुक करूनही कोरोनाची दुसरी लाट आली आणि आम्हाला ते करता आलं नाही. तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की प्रकाशनपूर्व 4 आवृत्त्यांची नोंदणी झालेलं कदाचित मराठी पुस्तकांच्या इतिहासातलं शरदजींनी लिहिलेलं मी आणि नथुराम हे एकमेव पुस्तक असेल. जर प्रकाशनपूर्वी 4 आवृत्त्या लॉकडाऊनच्या काळात मायबाप वाचक बुक करतायत, तर आपण असं का करूया नको की याच वाचकांपैकी, म्हणजे साधारणतः ते वाचकांची जी काय संख्या होती त्यापैकी आम्ही असं ठरवलं की मिनिमम कमीत कमी 5 भाग्यवान वाचक आपण निवडूया. आणि आम्ही काही कुठला प्रदेश निवडला नाही, कुठल्या जागा निवडल्या नाहीत, फक्त ते वाचक मुंबईतले असावेत इतकंच ठरवलं. मुंबईतले कुठलेही 5 वाचक आणि आम्ही त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकल्या आणि आम्ही त्या 5 वाचकांच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी गेलो. त्यांना न सांगता त्यांच्या सदनिकेच्या खाली आम्ही जायचो आणि मग मी त्यांना फोन करायचो की तुम्ही ते पुस्तक बुक केलं होतं बघा, आज गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं प्रकाशन होणार होतं, पण ते झालेलं नाही आहे, पण तुमच्या प्रकाशकांनी ते पुस्तक पाठवलं आहे, मी ते घेऊन येतो, असं आम्ही सांगायचो. आणि बेल वाजवायचो आणि मग गुढीपाडव्याचा दिवस छान
श्रीखंड पुरीचा वास घराघरात नाही यायचा आणि मग ती कुठेतरी ती माऊली अशी हातात उचटणं घेऊन कोणी लाट असं दार उघडायचं छान. आणि शरदजींना बघून अक्षरशः लोक वेडे व्हायचे. म्हणजे रंगभूमीवर जसा नथुराम एकमेव त्यांनी साकारला, तसा प्रकाशन विश्वातला सुद्धा असा आगळा वेगळा प्रयोग त्यांच्यामुळे शक्य झाला. आणि आज वर्षभरात बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही असं ठरवलं होतं की हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करायचं, पण मध्यंतरीची ही प्रोसेसच इतकी विलक्षण होती की मागच्या गुढीपाडव्यापर्यंत मी आपल्याला म्हणालो, आम्ही ज्या 5 भाग्यवान वाचकांच्या घरी गेलो, मी या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, आपण जरूर वाचा. सुरुवातीला मी असं म्हटलं आहे माझ्या मनोगतामध्ये की तेव्हा अगदी 2 दिवस आधी शरदजींच्या छातीत ते पोट बसवलेलं होतं आणि त्या पोटचं जे काय रेग्युलर सर्व्हिसिंग असतं, म्हणजे त्यामध्ये काय वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनुसार त्यावर जी मलमपट्टी करायची असते, 2 दिवसापूर्वी ती मलमपट्टी झालेली असताना ती ताजी जखम हृदयाशी धरून हा माणूस पुस्तकाची प्रकाशनं करत होता. आणि त्या सगळ्यातनं मग पुन्हा वर्षभराच्या आत या दुसऱ्या पुस्तकाच्या लेखनाला उभं राहायचं. म्हणजे नथुराम हे खऱ्या अर्थाने एक वादळ होतं, ते संपून असं दिसतंय की आता चाललंय. तेवढ्या वेळात हे वादळ येतं आहे. तर आत्ता राधिकाजी म्हणाल्या की हे पुस्तक प्रचंड पॉझिटिव्ह आहे. मी तर असं म्हणीन की आपल्याकडे कुसुमाग्रजांची कविता आहे कोलंबसाचं गर्वगीत, आणि त्या मुसाफिरीला समुद्र सफरीला निघालेले कोलंबस आणि त्याचे सगळे सहकारी, तो कोलंबस त्या समुद्राला आणि त्या समुद्रातनं येणाऱ्या वाऱ्यांच्या वादळाला अभिनिवेशात असं सांगतो की चला उभारा शुभ्र शिढेती गर्वाने वरती, कथा त्या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. तसं शरदजींनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सांगून ठेवलं आहे. त्यांची ध्येयासक्ती इतकी अपूर्व आहे की ती या पुस्तकाच्या पानापानामध्ये तुम्हाला जाणवेल. म्हणजे छातीत पोर्ट बसवलेलं असताना हा माणूस पुस्तकांची प्रकाशनं करायला दारोदार जातो आणि वाचकांना आनंद देतो. मला असं वाटतं शरदजी, अभिनयासाठी तर तुम्ही खूप मोठं काम करत आहातच, पण त्या पलीकडे जाऊन सावरकर विचार, अभिनय या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकांना निखळ आनंद देण्याचं काम तुम्ही करताय. ते खूप महत्त्वाचं आहे. किती छान योगायोग आहे बघा. मागच्या वेळी पुण्यात आम्ही ठरवलं होतं, पण काही अडचणींमुळे विक्रमजींना येता आलं नाही आणि म्हणून आज विक्रम काका आले आणि इतक्या मोठ्या उपस्थितीत तुम्ही उपस्थित आहात. आणि कालच मला वाटतं हंबीरराव प्रदर्शित झाला आहे. त्याच्यामुळे सिनेमाच्या प्रमोशन्सच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत प्रवीणजी इथं आलेले आहेत. किती महत्त्वाची गोष्ट आहे. शरदजी, तुमच्यावरती किती अपार प्रेम सगळे लोक करतात याचं हे द्योतक आहे. आणि आज इतका छान योगायोग आहे, तो सांगतो आणि थांबतो की सावरकर जयंती आहे आज, की ज्या सावरकरांनी या सगळ्या वादळामध्ये शरदजींना प्रेरणा दिली. किती छान गोष्ट आहे बघा. सावरकरांचा उल्लेख करताना सुद्धा अनेक ठिकाणी सावरकर एक वादळ असा केला जातो, कारण सावरकरांनी जो क्रांतीचा प्रयोग केला तो आपल्या देशामध्ये याआधी कुणीच केलेला नव्हता. त्यांनी थेट मृत्यूला सांगितलं. सतत मृत्यू होता. आपण सावरकरांचं चरित्र बघा, ते बोलणार आहेत. किती योगायोग छान आहेत बघा. सावरकरांचं चरित्र जर आपण बघितलं तर लहानपणापासनं, म्हणजे त्या भगूरच्या लहानशा गावात क्रांतिकार्य करताना असो, नाशिकला असो, त्यानंतर पुण्याला असो, आणि मग नंतर थेट लंडनला इंग्रजांच्या देशात क्रांतिकार्य करत असताना असो, सतत कुठेतरी मृत्यू सावरकरांशी पाठशिवणीचा खेळ खेळतोय. कधीच त्यांनी सावरकरांना एकटं सोडलेलं नाही. अंदमानच्या अंधार कोठडीत तर सावरकरांच्या समोर अनेकांना फासावर चढवलं गेलं. तेव्हा असा हाताच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर मृत्यू होता. पण सावरकरांनी त्या मृत्यूवरती मात केली आणि सावरकर मृत्युंजय ठरले. सावरकरांना नैसर्गिक मृत्यू आला नाही, त्यांनी प्रायोपवेशन केलं. त्यांनी ठरवलं की आता मी कृतार्थ झालो आणि आता मी स्वतःहून मृत्यूकडे जाणार. जो मृत्यू त्यांचा पाठलाग करत होता त्या मृत्यूला त्यांनी सांगितलं, अनादिमी अनंतमी अवध्यमी मला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. कॅन्सरच्या काळामध्ये
सातत्याने 2 वर्ष तोच मृत्यू शरदजींशी पाठशिवणीचा खेळ खेळत होता आणि हा सावरकरांचा एकनिष्ठ अनुयायी मित्रांनो सावरकरांच्याच प्रेरणेने त्या मृत्यूशी लढत होता. आणि त्या सावरकरांच्या जन्मतिथीला हे पुस्तक प्रकाशित होतं. आम्ही ठरवलं होतं पाडव्याला प्रकाशित करू, पण योगायोगच असे घडले की ते पुस्तक पाडव्याला प्रकाशित होऊ शकलं नाही. मग 1 मेला आम्ही ठरवलं होतं, पण 1 मेला ते प्रकाशित झालं नाही. आणि मग म्हटलं की शरदजी, ज्या सावरकरांच्या विचारांनी तुम्ही झपाटलेले आहात त्या सावरकर जयंतीलाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्या सावरकरांचीच इच्छा दिसते कदाचित. त्यामुळे आज तुम्हा सगळ्या रसिकांच्या उपस्थितीत हा योग साधून आला आहे. त्याबद्दल मी तुम्हा सगळे इतके मोठ्या संख्येने आलात, मी तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि एक छोटीशी गोष्ट जाता जाता की राधिकाताईसुद्धा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आल्या आहेत, कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत आहेत. शब्दामृततर्फे त्यांना ग्रंथभेट देतो आणि माझं बोलणं पुरं करतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद पार्थ. सतत समोर उभा राहतो तो देव, पाठीशी उभा राहतो तो गुरु, शेजारी उभी राहते ती सहचारिणी, पण सावलीसारखा उभा राहतो तो मित्र. चांगल्या काळात सगळेच उभे राहतात, पण काळ जेव्हा ओढावून येतो ना तेव्हा सावलीसुद्धा साथ सोडते म्हणतात. पण शरददादाबरोबर तसं झालं नाही. दादाची सावली म्हणजे त्याचा घट्ट मित्र विवेकदादा. विवेकदादा, तू संपूर्ण प्रवासाचा साक्षी आहेस. दुसरं वादळ येताना तू पाहिलं आहेस. तुझा मित्र तू पाहतोयस. आजचा दिवस पाहून तुला कसं वाटतंय आम्हाला सांगशील? विवेक जोशी. मंचावर उपस्थित मान्यवर, उत्सवमूर्ती शरद पोंक्षे आणि शरदवरच्या प्रेमापोटी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्वजण, गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याला शरदचं मी आणि नथुराम हे पुस्तक शब्दामृत प्रकाशनतर्फे प्रकाशित झालं. मी नथुराम गोडसे बोलतो हे नाटक करत असताना शरदला आलेले बरे वाईट अनुभव त्याने त्या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेत. अतिशय कठीण काळामध्ये, म्हणजे त्यावेळी माणसांना भेटत नव्हती, ग्रंथालय बंद होती, दुकानं बंद होती, त्या काळात हे पुस्तक प्रकाशित झालं आणि ऑनलाईन विक्री इतकी प्रचंड झाली की वर्षभरातच त्याची 10वी आवृत्ती काढावी लागली. म्हणजे मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक जितक्या जोरात चाललं त्याहीपेक्षा हे पुस्तक जोरात चाललं असं म्हणायला हरकत नाही. आणि आज शब्दामृत प्रकाशनतर्फेच शरदचं दुसरं वादळ हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. मला असं कळलं आहे की प्रकाशनापूर्वीच ऑनलाईन बुकिंगने पहिली आवृत्ती संपत आली आहे जवळजवळ. म्हणून सर्वप्रथम शब्दामृत प्रकाशनचे पार्थ बावस्कर आणि लेखक शरद पोंक्षे यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. मी नथुराम गोडसे बोलतो हे नाटक हे शरदच्या आयुष्यातलं पहिलं वादळ होतं आणि त्याला झालेला कर्करोग, कॅन्सर हे त्याच्या आयुष्यातलं दुसरं वादळ होतं. आणि कर्मधर्म संयोगाने या दोन्ही वादळांच्या कालखंडामध्ये मी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सतत त्याच्याबरोबर होतो. अर्थात त्या दोन्ही वादळांचा जिद्दीने आणि धैर्याने मुकाबला शरदने केला आहे. मी फक्त बरोबर होतो इतकंच, त्यात विशेष असं काही नाही हे पहिलेच नमूद करतो. पण तरीही या सगळ्याचा तू साक्षीदार आहेस, त्यामुळे आजच्या दिवशी तुला काहीतरी बोललंच पाहिजे. बोलशील ना? अशी एक प्रेमळ धमकी वजा विनंती केल्यामुळे मी तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. वास्तविक आम्ही त्याच्याबरोबर नथुराम गोडसेमध्ये काम करणारे हे सगळे कलावंत होतो. ते गेल्या अनेक वर्षांमध्ये उत्तम श्रोते म्हणून घडवले गेलेलो होतो, वक्ते म्हणून नाही. कारण आमचा नाटकाचा प्रयोग असो, म्हणजे नाटकाचा प्रयोग असो, नाटकाच्या प्रयोगात असो, ग्रीन रूममध्ये असो, दौऱ्यावर निघालो तर बसमध्ये असो, किंवा ज्या गावात प्रयोग आहे त्या गावामधल्या लॉजवर हॉटेलमध्ये असो, एकच व्यक्ती सतत बोलत असायची. विषयाचं कुठलंही बंधन नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून लोकमान्य टिळक,
राष्ट्रगीत, वंदे मातरमपासून अगदी कुठलं भुक्कड नाटक सिनेमा बघितला असेल, सगळ्या विषयांवर अधिकारवाणीने एकच व्यक्ती बोलत असायची. त्यामुळे अर्थातच आमचं इतरांचं काम हे फक्त ऐकण्याचं, श्रोत्याचं असायचं. म्हणून आम्ही एकाच वक्त्याला तासनतास, दिवसेंदिवस, महिनोन्महिने आणि वर्षानुवर्ष ऐकू शकतो, इतके आम्ही तयारीचे श्रोते झालो आहोत, पण वक्ते नाही. सांगायचा मुद्दा हा की माझ्याकडनं बोलण्यात काही कमी जास्त झालं तर समजून घ्या. हा समजून घेईलच, कारण तोच आहे त्याला. असो, गमतीचा भाग राहू द्या. पुस्तकाविषयी मी काही फार बोलणार नाही आहे, कारण ते पुस्तक तुम्ही विकत घेऊन वाचणार आहात. पण ह्या दोन्ही वादळांच्या कालखंडामध्ये सतत त्याच्याबरोबर असताना मला त्याच्याविषयी जाणवलेल्या काही विशेष गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मर्यादा कमी आहे, पण तरी प्रयत्न करतो. मी नथुराम गोडसे बोलतो आहे. नाटक आम्ही 20 वर्ष, जवळजवळ 1998 ते 2018 असं 20 वर्ष एकत्र केलं. त्या काळात बरेच चांगले वाईट अनुभव एकत्र अनुभवले. पण आम्हाला जाणवलेल्या त्याच्याविषयीच्या 3 प्रमुख गोष्टी म्हणजे आम्ही एक उत्तम वक्ता, मराठी भाषेवर प्रभुत्व असलेला एक उत्तम वक्ता घडताना त्या 20 वर्षांच्या काळामध्ये जवळून पाहिला. एक चतुरस्त्र कलावंत, रंगभूमीवरचा मोठा नट म्हणता येईल असा कलावंत घडताना त्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही जवळून पाहिला. आणि तुमचा स्वतःवर विश्वास असेल, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तुमच्यात असेल, तर जगात अशक्य असं काहीच नसतं हे स्वतःच्या कृतीतून सिद्ध करणारा एक सच्चा माणूस आम्ही त्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये जवळून पाहिला. एखादं नाटक यशस्वी व्हायचं असेल तर जसं लेखन, दिग्दर्शन, निर्मितीमूल्य ह्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात, तितकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो त्या नाटकातला प्रमुख नट. तो जर वाह्यात असेल तर चांगल्या चाललेल्या नाटकाचे प्रयोगसुद्धा सुरळीतपणे सुरू राहणं कठीण होऊन जातं. पण आमच्या नाटकातला प्रमुख नट पहिल्यापासूनच शिस्तप्रिय, तालमींच्या दिवसांपासूनच वेळ पाळणारा, प्रयोगाच्या आधी 1 तास नाट्यगृहावर उपस्थित राहणारा, जास्तीत जास्त वेळ आपण नाट्यगृहावर आधी जाऊन त्या नाटकाच्या वातावरणात राहिलं पाहिजे या मनोधरणेचा होता. समजा यशवंत नाट्य मंदिरवरून, म्हणजे आमच्या मुंबईच्या माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरवरून बस सुटणार असेल 7 वाजता सकाळी दौऱ्यासाठी, तर बरोबर सकाळी 7 वाजता तिथे हजर राहणारा. खूप बिझी होता, व्यस्त होता त्यावेळेला. आम्ही सांगायचो त्याला, प्रत्यक्ष मी त्याला बऱ्याच वेळा असं सांगितलेलं की बाबा एवढं काम करायची आता गरज नाही, दिवस रात्र काम करतो हा माणूस. तो मी सांगितलेलं ऐकतो पण ऐकत नाही, असं त्याचं एक स्पेशालिटी आहे ती. पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. समजा उद्या सकाळी 7 वाजता आमची यशवंत नाट्य मंदिरवरून बस सुटणार आहे, तर आज सकाळी 7 वाजता तो एका मालिकेच्या सेटवर शूटिंगसाठी जायचा. तिथे दुपारी 3 वाजेपर्यंत तो शूटिंग करायचा. तिथून आमचा बोरिवली, पार्ला, म्हणजे शिवाजी मंदिर कुठेही असा प्रयोग असेल तिथे 3 वाजता तिथून निघून प्रयोगाला यायचा. 2.5 तास ते नथुरामसारखं हेवी नाटक करायचा. तिथून निघून पुन्हा तो दुसऱ्या मालिकेच्या सेटवर जायचा, ज्या मालिकेची शिफ्ट ह्याच्या सोयीसाठी दुपारी 3 ते रात्री 3 अशी लावलेली असायची. तिथे तो 3 वाजेपर्यंत शूटिंग करायचा. 3 वाजेपर्यंत शूटिंग करून घरी जायचा. पण सकाळी 7 वाजता हा माणूस यशवंत नाट्य मंदिरवर हजर. बरं आला आहे तर असा झोपाळलेला आहे वगैरे काय नाही, अप टू डेट, छान पांढरा लेंगा, वरती रंगीत झब्ब्यांचं उत्तम कलेक्शन आहे त्याच्याकडे. असा तो फ्रेश बसमध्ये चढायचा. आणि त्याचवेळी जर का एखादा दुसरा नट असा झोपाळलेल्या अवस्थेत वगैरे बसमध्ये चढला तर त्याची उत्तम प्रकारे शाळा घेतली जायची. पुण्याला प्रयोग असेल तर पुण्यापर्यंत शाळा, गोव्याला प्रयोग असेल तर गोव्यापर्यंत शाळा. म्हणजे दुसऱ्यांची शाळा घेण्याचं काम जे त्याचा छंद आहे तो व्यवस्थित जोपासतो आहे आजपर्यंत. विशेषतः तरुण मंडळींनी दक्ष असावं त्यापासून. असो, आणि म्हणजे नाटकाच्या व्यवसायाचं सगळं गणित त्याला माहिती आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे एखाद्या मालिकेचं किंवा सिनेमाचं बाहेरगावी शूटिंग असेल तर हा स्पेशल रूम स्वतःसाठी मागून घेतो. पण नाटकाच्या दौऱ्यावर तो स्वतःची रूम शेअर करतो दुसऱ्याबरोबर, कारण ते अर्थकारण त्याला माहिती आहे. काही गैरसोय झाली, काही झालं तर तो कटकट करत नाही.
दौऱ्यासाठी उपलब्ध असतो. नाटक जगाच्या शहराच्या गावापर्यंत कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे ह्या धारानेचा, तरच ते जगेल नाटक, ते टिकेल या धारानेचा तो नट आहे. दौऱ्यासाठी तो उपलब्ध होतो स्वतः, भरपूर तारखा देतो. आजकाल नट मोठे मोठे दौरे करायला तयार नसतात. एक दौऱ्याचा इन्सिडेंट सांगतो. याचा चंद्रपूरला अथांग नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग संपून ते लोक मुंबईत येणार होते आणि आमचा त्याच दिवशी गोव्याला दौरा निघाला होता नथुरामचा. सायनला त्यांची बस कधी येते याची कोऑर्डिनेशन केलं आणि आमची बस इथून गोव्या दौऱ्यासाठी निघाली. सायनला आम्ही एकाच रस्त्यावर थांबलो. ह्या बसमधनं या फुटपाथवर तो उतरला, तिकडे जाऊन आमच्या बसमध्ये बसला आणि गोव्याला निघाला. म्हणजे चांदा तू बांधा आपण म्हणतो ना, हे सगळं त्याने रेकॉर्ड ब्रेकिंग एका ह्याच्यामध्ये स्टेजमध्ये केलेलं आहे. मेहनत घ्यायची तयारी जबरदस्त आहे त्याची. मी नथुराम गोडसे बोलतो. हे नाटक म्हणजे सुरू झालं, अत्यंत वादळी सुरुवात झाली. 7 प्रयोग झाले, हाऊसफुल प्रयोग, नाटक बंद झालं. काही म्हणजे वास्तविक आम्ही बंदी आली म्हणजे नाटकावर, बंद झालं म्हणजे वास्तविक आम्ही रितसर सेन्सॉर सर्टिफिकेट असलेलं नाटक लोकांसमोर सादर करत होतो. पण काही मुठभर राजकारण्यांच्या मनात आलं की हे मनात आलं म्हणजे नाटक न बघताच मनात आलं, नुसतंच बघून आलं असं ते एक वेळ मान्य आहे. पण मनात आलं की हे नाटक समाजामध्ये दुफळी माजवणार, दंगे माजवणार, संसदेत प्रश्न उपस्थित केला गेला, नाटकावर बंदी आली. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काय काय कोर्टामध्ये मुद्दे मांडले गेले आणि ते नाटक सुटलं. पण उत्तरोत्तर त्या नाटकाची वाटचाल खडतरच होत गेली. सतत ते मोर्चे, निदर्शनं, पोलीस बंदोबस्त थिएटरला, लोकांची येता जाता चेकिंग, सगळं छावणीसारखं रूप यायचं त्याचं नाटकाला. आणि ते म्हणजे त्यावेळेला इतकं म्हणजे टेन्स वातावरण असायचं. बरं, नाटकाचं असं आहे, लेखक नाटक लिहून मोकळा होतो, दिग्दर्शक नाटक बसून मोकळा होतो. मग संघर्षाच्या क्षणी सामोरं जायला निर्माता आणि नट. निर्माता पडद्यामागे असतो, पण नटाला मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये समोर उभं राहायला लागतं काही करून प्रेक्षकांच्या. ह्या कसोटीला शरद 100% उतरला. अनेक जीवावर बेतणारे प्रसंग आले, जीवाला यातना देणारे प्रसंग आले. ह्या भरतनाट्य मंदिरमध्येच एक असा विचित्र प्रसंग होता घडलेला, तुमच्या लक्षात असेल, माहिती असेल तुम्हाला काय. पण तरीही शो मस्ट गो ऑन या न्यायाने शरदने एकही प्रयोग त्या नाटकाचा कॅन्सल होऊ दिला नाही. म्हणजे विनय आपटेंनी नथुरामच्या भूमिकेसाठी याची जी निवड केली, ती निवड फक्त अभिनेता म्हणून नाही, तर यासाठी जो संघर्ष त्याने केला त्या दृष्टिकोनातून पण ती निवड त्याने सार्थ ठरवली. वेळेची मर्यादा असल्यामुळे एक फक्त दुसऱ्या वादळाचा एक किस्सा सांगतो आणि मी माझे बोलणं थांबवतो. जेव्हा सर्व रिपोर्ट्स आले आणि निदान झालं की शरदला कॅन्सर आहे, तेव्हा डॉक्टर पाटील म्हणजे किमोची म्हणजे ट्रीटमेंट घ्यायची ठरलं. डॉक्टर पाटील म्हणाले की एक इथे आपण पोर्ट बसवूया, इथून वगैरे नंतर ते किमो इंजेक्शन द्यायला प्रॉब्लेम होतो. एक प्रोसिजर आहे, अर्धा तासाची प्रोसिजर आहे, जनरल ॲनेस्थेशिया द्यावा लागेल आणि मग दुसऱ्या नेक्स्ट डेपासून किमो चालू करू शकतो. त्यानुसार आम्ही सकाळी बॉम्बे हॉस्पिटलला पोचलो. याची पत्नी होती सविता, मी होतो आणि आतमध्ये त्याला घेऊन गेले. ते पोर्टचं प्रोसिजर झाली, त्याला रूममध्ये आणला. मी सविताला म्हटलं की अगं आता दिवसभर मी थांबतो, तू घरी जा आणि संध्याकाळी ये झोपायच्या यानेच. म्हणून मी थांबलेलो. हा शुद्धीवर आलेला नव्हता रूममध्ये आणलेला. तितक्यात ज्या डॉक्टर स्मृती ज्यांची ट्रीटमेंट चालू होती त्या आल्या. त्यांनी मला सांगितलं की याचे रिलेटिव्ह, म्हटलं मी मित्र आहे त्याचा, रिलेटिव्ह आज संध्याकाळी येणार आहेत. तर म्हणे तुम्हाला मी काही सांगू शकते का, तुम्ही त्यांना कन्व्हे कराल. म्हटलं हो कर. त्या मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्या. त्यांच्या असिस्टंटला काहीतरी कॅल्क्युलेट करायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, ह्यांचा कॅन्सर आहे तो 4th स्टेजचा कॅन्सर आहे. हे सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा चेहरा बघून म्हटलं डोंट वरी, आपण सगळं करणार आहोत, काही काळजी करू नका तुम्ही, फक्त त्यांच्या मिसेसना हे सांगा, कारण मी आता जाणार आहे, ती उद्या रात्री येणार आहे इथे परत विजिटला. म्हटलं ठीक आहे, मी सांगतो. मी आलो रूमवर, त्या गेल्या. रूमवर आल्यावर मला सुचेच ना काही, म्हणजे सगळे माझा निगेटिव्ह विचार सुरू झाले. हा एकटा कमावणार आहे, घरी 2 मुलं आहेत, मुलगा नुकताच पास आऊट झाला आहे, मुलगी 12वीला आहे, आई आहे म्हातारी घरी. सगळं निगेटिव्ह, सगळं विचित्र विचार माझ्या मनात सुरू झाले. मग तो दिवस कसा तरी काढला. हा उठला, ह्याला काय, हा फ्रेश, याला काय प्रॉब्लेम नाही, कॅन्सर झाला असला तरी हा व्यवस्थित.
मग तू मला जेवण म्हटलं जेवतो रे करून मी म्हणत होतो म्हटलं जेव तू मागव काय मागवायचं म्हटलं काय मागू नको बाबा काही नको जेवायला म्हटलं मी इडली बिडली मागवली मग त्याने पण खाल्ली मी पण खाल्ली दुपारी उशिरा. दुसऱ्या दिवशी सविता आली तिला सांगितलं म्हटलं फक्त ह्याला सांगायचं नाही कुठल्याही परिस्थितीत. आणि 2 महिन्यानंतर पेट स्कॅन होणार होता. 2 महिन्यानंतरच्या पेट स्कॅनमध्ये जो रिपोर्ट येईल त्यावरून कळणार होतं की काय बाबा प्रोग्रेस आहे. ते 2 महिने आम्ही भयंकर टेन्शनमध्ये काढले. 2 महिन्यानंतर पेट स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये असं आलं की 80% जवळजवळ कॅन्सरने त्याच्या शरीरातनं काढता पाय घेतलेला आहे. केवळ त्याच्यातली सकारात्मकता हेच कारण होतं त्याचं. आणि फिजिकली इज व्हेरी स्ट्रॉंग, भयंकर स्ट्रॉंग आहे तो. त्यामुळे कॅन्सरची जी हेवी ट्रीटमेंट त्याने झेपवली जबरदस्त. आणि मेंटली तो त्याहीपेक्षा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे कॅन्सर फक्त त्याच्या शरीरापर्यंतच सीमित राहिला, मनापर्यंत पोचलाच नाही, त्याने पोचू दिलाच नाही. आणि खणखणीत नंतर बरा झाला, सगळं चांगलं ते दिसतंच आहे. पण आता आज हे एवढंच सांगतो की हे दुसरं वादळ त्याच्या आयुष्यातलं शेवटचं वादळ असू दे, त्याच्यानंतर वादळ नको. आणि ह्या पुढचं त्याचं आयुष्य अत्यंत सुखासमाधानाचं, आनंदाचं आणि निरोगी जाऊ दे, ही आजच्या मृत्युंजयाच्या जयंतीच्या दिवशी मी त्याच्याच गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद विवेकदादा. त्याला थोडक्यात बोलायचं असं सांगितलं होतं, पण तुम्हाला विषय काय आहे तर ते तुमच्या लक्षात आलं असेलच. 6 मिनटात काही त्याला संपवता आलं नाही. शरददादा आणि हाऊसफुल हे समानार्थी शब्द आहेत. तर आत्ता एक गाडी आहे निळ्या रंगाची आणि MH12 ती मेडिकल स्टोअर आहे तिथे उभी आहे आणि त्याचा नंबर 8 पासून सुरू होतो. 1 सेकंड. सगळ्यांना घाईनी इथे यायचं असेल त्यामुळे 8953 MH12 निळ्या रंगाची गाडी आहे, त्यांनी प्लीज ती हलवावी. धन्यवाद. शरददादा, पुस्तकातलं तुझं एक वाक्य आहे, कॅन्सरला मी सांगितलं पाहुणा म्हणून आला आहेस, तुझ्या शरीरात माझ्या शरीरात तुला कायमचा राहू देणार नाही. दादा, लाखो लोकांच्या मनात तुझं घर आहे, तुला घर करून बसायची सवयच आहे. कर्करोगाने तुझ्यात घर करून पाहिलं. मुघलांनी इंग्रजांनी आपलं राज्य काबीज केलं आहे किंवा करायचा प्रयत्न केला आहे असं तुला वाटलं असेल ना. कारण तुझ्याच पुस्तकात तू कर्करोगाशी केलेला संवाद मी वाचला आहे. तू म्हणाला आहेस, लढाई कॅन्सरने सुरू केली असली तरी तिचा शेवट मी करणार. तू असं काही बोलतोस आणि आम्हा सर्वांना ऊर्जा देऊन जातोस आणि नुसतं बोलतच नाहीस तर करूनही दाखवतोस. याही पुस्तकात तू थेट संवाद साधलेला आहेस स्वतःशी, कर्करोगाशी आणि वाचकांशी. पुस्तक तर आम्ही सगळे घेणारच आहोत, पण आम्हाला तुला ऐकायचं आहे. श्रोते हो, शरद पोंक्षे. व्यासपीठावरील माझे गुरु विक्रम काका, माझा मित्र प्रवीण, पार्थ बावस्कर आणि सगळेच इथे जमलेले उपस्थित सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांवर नितांत प्रेम करणारे आणि त्यांचे विचार ऐकायला आलेले, याची मला पूर्ण जाणीव आहे की सगळेजणं नंतरचं व्याख्यान ऐकायला आलेले आहेत. त्यामुळं मी जे काही बोलायचं आहे ते नंतर व्याख्यानामध्ये बोलीन. पण माझं दुसरं वादळ हे पुस्तक इतक्या छान पद्धतीने प्रकाशित होतं आहे आणि प्रकाशन आणि व्याख्यान आणि सावरकर जयंती असा हा योग जुळून आला आहे आणि पुणेकरांनी इतक्या छान पद्धतीने गर्दी केली आहे. जशी माझ्या नाटकांना करता तशीच तुम्ही आजही गर्दी केली आहेत. आपल्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. विक्रम काकांचा, प्रवीणचाही मी खूप आभारी आहे. प्रवीणचं आज हंबीरराव पिक्चर रिलीज झाला आहे आणि त्यालाही घाई आहे, कारण त्याला विविध थिएटरमध्ये जाऊन सिनेमाच्या ठिकाणी हजेरी लावायचे, लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणारा कलावंत म्हणून. त्यामुळं माझे 2 शब्द मी इथेच थांबवतो आणि धन्यवाद. धन्यवाद शरददादा. तुम्ही शरददादाला घरी घेऊन जाऊ शकता पुस्तक स्वरूपात. आज आपल्याला इथे
कर्मवीर, शूरवीर, राष्ट्रवीर आपल्याला लाभलेत, धर्मवीरसुद्धा आहेत. महाराष्ट्राच्या महान योद्ध्यांची कहाणी लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी थोड्या मोठ्यांचीच. नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर कोणी पाहिला नसेल. त्याचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं. ते फक्त दिग्दर्शकच नाही आहेत, तर ते लेखक आहेत, उत्तम अभिनेते आहेत. कालच प्रदर्शित झालेला चित्रपट सरसेनापती हंबीरराव, ह्यात आपण त्यांना पाहतो आहोत. एवढंच नाही तर प्रवीण दादा एका हाकेवर येणारा मित्रसुद्धा आहे. दादा, तू इथे यावं आणि 2 शब्द बोलावेत. सरसेनापती प्रवीणराव विठ्ठल तरडे. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित रसिक प्रेक्षक, आमचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व विक्रमजी गोखले, ज्यांचा अभिनय हा मराठी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श असतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रत्येकजणाचा प्रयत्न असतो. शरद पोंक्षे हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. जर संघर्ष या शब्दाला समानार्थी शब्द शोधायचा झाला तर तो शरद पोंक्षे असा आहे. कारण संघर्ष करायचा तोही टोकाचा, माघार नाही. आणि जे आपल्याला म्हणायचं आहे ते आपल्या कलाकृतीतून, आपल्या विचारांमधून जर आपल्याला मांडता येत नसेल तर सरणावरती पडलेल्या माणसात आणि आपल्यात फरक नाही. त्यामुळे जो आपला विचार आहे तो विचार आपल्याला जपता आला पाहिजे आणि आपल्याला ज्यांच्यापर्यंत तो पोहोचवायचा आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचवता यायला पाहिजे. शरदजींच्या आयुष्यात पहिलं वादळ आलं ते नथुराम गोडसे हे नाटक, आणि दुसरं वादळ ज्याच्यावर त्यांनी मात करून ते पाय रोवून उभे आहेत. शरदजींचा माझा संबंध 2013 साली पहिल्यांदा आला. मी एक छोटी भूमिका करत होतो त्यांच्यासमोर, आणि आत्ता जसं विवेक जोशी म्हटले की शरदजी 24 तास काम करायचे. नाटक, मग 2-3 मालिका, त्यांचं शूटिंग. म्हणजे जर एका नटाची शिफ्ट ही 12 तासाची असते फिल्म इंडस्ट्रीत, शरदजींची शिफ्ट ही 4 तासाची असायची. आणि ते सगळ्या निर्मात्यांनाही मान्य असायचं, कारण चालणारं नाणं बाजारात एकच होतं, शरद पोंक्षे. त्यामुळे ते 4 तास दिले तरी आम्हाला दे, 4 तासाची तुझी शिफ्ट करू. आणि तो नाटक शूटिंग विविध ठिकाणी करायचा. आणि ते जसं म्हटले की मग तो कोणाला तरी म्हणायचा, माझ्याकडं पटकन आता 3-4 तास आलेले आहेत तर मी तुम्हाला देतो. त्याचा पहिला बळी हा मी होतो, कारण मी त्यावेळी कुंकू लिहायचो, अग्निहोत्रही लिहायचो. आणि कुंकू लिहित असल्यामुळं आम्ही ते एक सिरियलचा एक एपिसोड लिहायला 5-6 तास जायचे. त्यावेळी तर हे पण नव्हतं, काय लॅपटॉप नव्हते, हाताने लिहायचो. आणि माझं लग्न होतं आणि लग्नाचा दिवस, बरं आता लग्नात तर वेळ दिला पाहिजे ना नवऱ्यानी, म्हणून मी सगळे एपिसोड आधीच आदल्या दिवशीच संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पाठवून मोकळा झालतो. आणि मी असा, आता उद्या आपलं लग्न. आणि सकाळी 5:30 का 6ला निर्मात्यांचा फोन. मला वाटलं लग्नाच्या शुभेच्छा द्यायला फोन आला असेल. मी म्हटलं हां सर बोला. हां प्रवीण काय करतोयस? म्हटलं लग्न. ते म्हटले तसं नाही, आत्ता काय करतोयस? म्हटलं लग्नाची तयारी. ते म्हटले तसं नाही, एक काम कर, आत्ता शरद पोंक्षेंची डेट मिळाली आहे. माझ्या पोटातच गोळा आला, कारण पोंक्षेंची डेट म्हणजे दुसरा रायटर लिहू शकत नव्हता त्यांचे डायलॉग. मी म्हटलं म्हणजे अहो माझं लग्न आहे थोड्या वेळाने. आणि ते सकाळचा मुहूर्त होता, 9-9:30चा मुहूर्त होता. आणि म्हटलं मग आता काय करायचं? नाही तू काय कर, तू एपिसोड लिहून दे. आणि त्यानंतर तुमच्या 4 दिवस डेट नव्हत्या म्हणून जास्त सीन आले होते. मला ना म्हणजे ते मंगलाष्टका म्हणणाऱ्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यात पण पोंक्षे दिसत होते. मी जायचो, मी गपचूप आत जायचो. बरं आता कसं हो, मी एखाद्याला म्हणू शकतो जा नाही लिहित, पण तेव्हा सुरुवात कामं मिळण्याची मारामार. आणि
पोंक्षे ज्या सिरियलमध्ये ती सिरियल मिळणं म्हणजे सिरियल हिट ना, त्यामुळे आपलं पण नाव होणार हे आपल्यालाही माहिती होतं. मी हाताने एपिसोड सीन लिहायचो, पटकन एक पोरगं सीन घेऊन पळत जायचं, ते बाहेर फॅक्स करायचा आणि पाठवून द्यायचा. मग मी पटकन त्यात एक विधी उरकायचो. मग सगळं झाल्यावर मग ते सोहळं घालून बसलो होतो. त्याच्यानंतर परत काहीतरी आलं, म्हटलं देतो सीन देतो. म्हटलं एक काम करता का, आता लिहित नाही बसत, जास्त वेळ नाही, मी मोबाईलवर सांगतो, तुम्ही लिहून घ्या. मग एक जण तिकडं लिहितोय, मी इकडनं मोबाईलवर डायलॉग सांगतोय पोंक्षेंचे, आणि त्यांनी ते लिहिलं. म्हटलं 1 मिनिट, फक्त फेटेवाल्याला फेटा घालायचा आहे तेवढा घालू द्या, पुढचा सीन त्यानंतर देतो. आणि माझी बायको तर त्या वेदपठण आणि वैदिक परिवारातली, आणि तिचे तर ते सगळं पाठांतर असलेलेच येऊन बसलेले. अहो आवरा ना, तुम्हाला कळतंय का मुहूर्त चाललाय? अहो म्हटलं पोंक्षेंची वेळ चालली आहे तिकडं, ते निघून गेले तर 4 दिवस मिळणार नाहीत, लग्न थोड्या वेळाने उशिरा झालं तरी चालेल. असं करून पोंक्षेंच्या घाई गडबडीचा बळी ठरलेला माणूस मी आहे. पण एक असायचं, शरदजी ज्या सिरियलमध्ये असायचे त्या सिरियलमधल्या संवाद लेखक, दिग्दर्शक, निर्माता सगळ्यांचाच उत्कर्ष व्हायचा, कारण एकट्याच्या अभिनयाच्या जीवावर ते ती सिरियल ओढून न्यायचे. मग सिनेमे सुरू झाले. आत्ता मी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा केला. प्रखर हिंदुत्ववादी आनंद दिघे साहेबांच्या आयुष्यावर. हिंदुत्ववाद हा आमचा मूळ बेस आहे चित्रपटाचा किंवा चित्रपट निर्मितीचा तो असलाच पाहिजे. देऊळबंद चित्रपटातलं ते वाक्य असेल की स्वामींच्या तोंडी दिलेलं की या देशात कित्येक अल्लाउद्दीन खिलजी आले आणि गेले, देव होता, देव आहे, देव राहणारच. त्यामुळं आम्ही शरदजींचं नथुरामवरचा खूप मोठा सीन शूट केला होता, पण नेमकं सिनेमाची लांबी वाढत होती आणि त्या लांबीच्या नादात आपला सीन कमी व्हायला लागला एडिटरकडनं, आणि टाईम स्पॅनमध्ये ते बसवायचं होतं. म्हटलं हे पा, मी निर्मात्यांकडनं शाश्वती घेतली, आपण पार्ट 2 करणार आहे ना याचा? ते म्हटले हो. म्हटलं मग हा एवढा सीन काटछाट करू नका, मला हा सीन अख्खाच्या अख्खा पाहिजे, कारण नथुराम गोडसे नाटक सुरू होण्यामध्ये आनंद दिघेंचा मोलाचा वाटा होता. कारण आतमध्ये नाटक सुरू झालं की आनंद दिघे स्वतः थिएटरच्या बाहेर उभे राहायचे ठाण्यामध्ये, आणि ज्याला यायचंय त्याला येऊ दे, मी आहे. त्यामुळं तो महत्त्वाचा विषय होता, म्हणून आम्ही तो तसाच घेऊन पुढच्या पार्टला संपूर्णपणे आणि स्वतः शरदजींनी काम केलं. म्हणजे शरद पोंक्षे या सिनेमातल्या कॅरेक्टरचा रोल स्वतः शरदजींनी केला. त्या चित्रपटाला मुख्य सहाय्यक दिग्दर्शक शरदजींचाच मुलगा स्नेह पोंक्षे हा माझ्याबरोबर त्या चित्रपटात आहे. त्यामुळं हे जे दुसरं वादळ येत आहे, तुम्ही छान बोलले जोशी सर की आता पुन्हा शरदजींच्या आयुष्यात वादळ नको, पुस्तक लिहिले तर आम्ही लिहू, तिसरं वादळ नावाचं तुमच्यावरती. त्यामुळं तुमच्या आयुष्यात वादळ नको, आता पुस्तकं झाली तर ती आम्ही लिहू, कारण इतकं वादळी व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे आणि त्याच्याशी आमचा दुरान्वे का होईना संबंध आला आहे, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं पुन्हा एकदा दुसरं वादळ या पुस्तकासाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या प्रेमापोटी हे जे दिसलंय, मी बहुधा पुरुषोत्तम करंडक नंतर पहिल्यांदाच एवढं हाऊसफुल बघतोय भरतनाट्यमध्ये. कारण पुरुषोत्तमच्या एकांकिका स्पर्धेला ज्यावेळी आम्ही इथून अभिनय करायचो त्यावेळी आम्हाला हे असं दिसायचं. आज पुन्हा दिसतंय. रंगभूमीच्या रंगमंदिरांच्या नशिबात आता खूप कमी वेळा अशा वेळा येतात की प्रत्येक खुर्चीत माणूस बसलाय. शरदजी ही तुमची किमया आहे. त्यामुळं खुर्चीत बसलेल्या त्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाला मी शरदजींचा अभिनंदन आपण करतोय. तुम्ही इथं आलाय म्हणजे अभिनंदनच करतोय. आणि माझा सरसेनापती हंबीरराव हा कालच रिलीज झाला आहे. ऐतिहासिक सिनेमा मराठीतसुद्धा या दर्जाचा होऊ शकतो हे तुम्ही बघा आणि मग तुम्ही ठरवा की मराठी सिनेमा आपण काय उंचीला नेऊन ठेवला आहे. धन्यवाद शरदजी, तुम्ही मला विक्रमजींच्या शेजारी बसण्याची संधी दिली तर त्या व्यक्तीच्या पायाची जरी धूळ होण्याची आम्हाला संधी मिळाली तरी आम्ही आमचं भाग्य समजू. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण दादा. शरद दादाची गणपती बाप्पावर अगाध श्रद्धा आहे. तो नेहमी म्हणतो बाप्पा आहे, संकट आला की तो समोर उभा राहतो.
विक्रम गोखले सरांचं शरद दादाच्या आयुष्यात वेगळं स्थान आहे. बाप्पा समोर आहे तर ते त्याच्या पाठीशी उभे आहेत. दादा सांगतो, मला विक्रम काकाच्या पायाशी बसून ऐकत राहावंसं वाटतं, पण मी स्वतः विक्रम सरांना शरद दादाला मिठी मारताना बघितलं आहे. त्यांचं शरद दादावर विशेष प्रेम आहे. दादाचा जीवनप्रवास त्यांनी अगदी जवळून पाहिला आहे. दादाचं पुस्तक त्यांच्या हातात आहे. आत्ता त्यांना नेमकं कसं वाटतं आहे हे जाणून घ्यायला आम्ही सगळेच उत्सुक आहोत. विक्रम सर, तुमचा आवाज ऐकायचा आहे. उत्सवमूर्ती शरद पोंक्षे आणि सर्व माझ्या पुणेकरांनो, आज खूप आनंद होतो आहे की कैलासवासी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 139व्या जयंतीनिमित्त एवढ्या मोठ्या संख्येने पुण्यातले लोक इथे उपस्थित आहेत. यातला बराचसा भाग स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शरद पोंक्षे यांचं व्याख्यान आणि सावरकरांचा विचार प्रसारित करणारा आमचा हा मुलगा, तो माझा मुलगा आहे. शरदला मी मुलगा म्हणतो माझा, आणि माझे वडील त्याला मुलगाच म्हणायचे. माझ्या वडिलांनी त्याच्यावर खूप प्रेम केलेलं आहे. 8 वेळेला नथुराम पाहिलेलं आहे त्यांनी, कुठेही असलं तरी पुण्यात, आणि आज जाऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायचे, त्याला आशीर्वाद देऊन जायचे. चंद्रकांत गोखलेही कॅन्सरने गेले. ज्या वेळेला मला असं कळलं की शरदला कॅन्सर झालेला आहे, तेव्हा शरदनीच ती मला बातमी दिली, आणि अगदी साध्या शब्दात दिली की अरे काका, मला कॅन्सर झाला आहे. सगळी कामं हातातली सोडून मी आणि माझी पत्नी शरदच्या घरी पोचलो. वी वेअर इन टिअर्स. शरद हसतमुख होता. शरदला मृत्यूच्या दाढ्यातून मागे ओढणारे डॉक्टर देशपांडे इथे हजर आहेत, त्यांच्याकरता टाळ्या वाजल्या पाहिजे. विवेकनी आणि अनेकांनी, आमच्या प्रवीणनी सुद्धा शरदचे खूप गुण सांगितले. जेवढी माझी मुलं समजतो मी, माझे खूप लाडकी आहे. पुढची पिढी जी आहे ती माझी खूप लाडकी आहे बरं का. मला खूप आवडतात. माझ्या पुढच्या पिढीतले खूप नटनट्या मला आवडतात. सगळी माझी मुलं मुली आहेत. कोणी बाबा म्हणतो, कोणी मामा म्हणतो, कोणी बाबा काका म्हणतो, वगैरे वगैरे. हा फार खरा माणूस आहे शरद. एक नाटक होतं ज्यांनी रंगभूमीवरती विविध सगळ्याच गोष्टीमध्ये झेंडे फडकवले, बॅरिस्टर. त्यामध्ये छोटीशी भूमिका तो करायचा. अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करत होता. मी जेव्हा ते नाटक दिग्दर्शित करायला उभा राहिलो, त्यावेळेला मला ह्याचं नाव आठवलं. जेवढी माझी हुशार, पुढच्या पिढीतली हुशार मुलं आहेत, त्यांच्यापैकी हा एकमेव माणूस की त्याने एका क्षणात मला सांगितलं की नाही काका, नाही. याचं कारण तो सांगेल त्याच्या त्या व्याख्यानामध्ये, किंवा त्याला जेव्हा आठवण होईल तेव्हा. मला त्यांनी लोंबकळत ठेवलं नाही. सस्पेंडेड अशी एक स्थिती येते तसं त्यांनी ठेवलं नाही. एकमेव खरा माणूस शरद पोंक्षे, एकमेव. सगळे माझे लाडके आहेत, सगळी छान कामं करतायत ही मुलं. एकमेव माणूस शरद पोंक्षे की ज्यांनी एका क्षणात मला सांगितलं की नाही काका, तू देतोस ती ऑफर मी स्वीकारू शकत नाही. त्याचं कारण तो सांगेल केव्हा सांगायचं तेव्हा. माझ्या वडिलांनी
सावरकरांचा जेवढा अभ्यास केलेला आहे त्याच्या अनेक पट अभ्यास माझ्या मते शरदनी केलेला आहे. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन आणि हे या अधिकाराने सांगेन की भरपूर राजकीय वाचन करणारा मी माणूस आहे. त्या अधिकाराने सांगतो, स्वातंत्र्यवीरांचा जो विज्ञानवाद आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारायलाच पाहिजे, स्वीकारायलाच पाहिजे. स्वातंत्र्यवीरांनी जे जे सांगितलेलं आहे ते त्यांचे फक्त पुतळे उभारून चालणार नाही. रत्नागिरीच्या त्या मंदिरात मी जाऊन आलेलो आहे, तिथेही माझं भाषण झालेलं आहे. पूर्वीची गोष्ट आहे, माझे वडीलही होते. पण शरदनी जेवढा अभ्यास केलेला आहे, मी शरदचं दुबईमधलं व्याख्यानही ऐकलेलं आहे स्वतः दुबईत असताना. तर एवढा प्रचंड अभ्यासू माणूस, शरद तुला भरपूर आयुष्य लाभो. तुझ्या आयुष्यात आता दुसरी कोणतीही वादळं येऊ नयेत. वादळ असेल तर एकच, फक्त सावरकर, सावरकर, सावरकर आणि सावरकर. मी आत्ता जे प्रयत्न करतो आहे माझ्या वैयक्तिक शक्तीप्रमाणे, ते संपूर्ण हिंदू समाज किंवा ज्या देशावरती प्रेम करणारा, कोणत्याही धर्मातला, या मातीवर प्रेम करणारा जो आहे, कुठल्याही जाती धर्मातला, या मातीवर प्रेम करणारा तो एकसंध झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, सध्या जे काही राजकारणात चालू आहे त्याचा विचार करता आपण अतिशय अडचणीच्या ठिकाणी उभे आहोत. आपला देश संकटाला सामोरा जाणार आहे. मी जे काही बोलतो आहे ते पूर्ण वाचनानंतर बोलतो आहे, अभ्यासानंतर बोलतो आहे. इथे कोणी पत्रकार असतीलच, असावेत अशी अपेक्षा आहे. मेहरबानी करून तुम्हाला जेवढं हवं असतं तेवढंच न घेता आणि मधलीच काटछाट न करता जे काय नेमका म्हणतोय वक्ता तेवढं सगळं ऐकवा. शरदबद्दलही मध्ये असंच केलं, माझ्याबद्दलही असंच केलं, तसं प्लीज करू नका. येलो जर्नालिझममध्ये तुमचं कधीही चांगलं होणार नाही, झालं तर फक्त वाटोळं होणार आहे. तेव्हा सर्व मीडियाला माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला TRP वाढवण्याकरता जे जे द्यावंसं वाटतं तेवढीच काटछाट करून वादग्रस्त म्हणून आम्हाला उभे करू नका पिंजऱ्यामध्ये. आणि तुम्ही आम्हाला पिंजऱ्यात उभं केलं तसं जरी तरी प्रत्यक्ष प्रेक्षक आहे, श्रोता आहे, तो न्याय करेल. त्यांनी ऐकलेलं आहे आम्ही काय बोलतो आहे ते. आम्ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, परंतु आम्ही सर्वांनी या देशावर प्रेम करण्याचा जो धर्म आहे तो स्वतः सशस्त्र होणं याकरता मी POM पर्यंत पोचलेलो आहे, प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसपर्यंत. या देशातला प्रत्येक तरुण माणूस, प्रत्येक तरुण मुलगी ही सशस्त्र स्वतःचं संरक्षण करणारी झालीच पाहिजे, तरच आपण येणाऱ्या संकटाचा मुकाबला करू शकू. प्रवीण तरडे माझ्याबरोबर, चित्रपटाचं नाव मला आठवत नाही, मला वाटतं सिद्धांत म्हणून एक सिनेमा होता, एक छोटीशी भूमिका करत होता. फार अप्रतिम भूमिका केली त्यांनी. पण प्रवीण हा अनेक गोष्टी करतो आहे, हे कानावर होतं. प्रवीण, तुला तुझ्या वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा. आणि ह्या फक्त यांच्या साक्षीने देत नाही, मी प्रत्यक्ष तुम्ही जे काही करतात त्याबद्दल मला बातमी मिळाली की मी तुम्हाला ताबडतोब व्हॉट्सअपने सांगतच असतो. मी कधीही कुणाचंही हात राखून कौतुक करत नाही. नवी पिढी खूप उमेद देणारी आहे, माझा विश्वास आहे. मराठी नाटक, सिनेमा ही जी परंपरा आहे ती कधीही मरणार नाही. आणि शरद, प्रवीण यासारखी माणसं आहेत तोपर्यंत तर मुळीच नाही. डॉक्टर देशपांडे, तुम्हाला नम्र विनंती आहे की पोंक्षेला असं सोडू नका.
म्हणजे तुम्ही सोडलेलं नाहीच साहेब, पण मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला भेटायला येतोच आहे. मी त्यांचा पेशंट आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सावरकरांचा विज्ञान विचार जो आहे तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. धन्यवाद विक्रम सर. सर्वात शेवटी वेळ असते ती आभार प्रदर्शनाची. ह्याकरता मी श्री मकरंद माणकीकरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून थोर चित्रपट अभिनेते माननीय विक्रम काका गोखले हे लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे नवीन युवकांचं आशास्थान प्रवीणजी तरडे हे पण आपल्याला लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचं सावरकरांवरती म्हणजे जसं म्हणले मगाशी तसं की भारतातलं हिंदुत्वाचं दुसरं वादळ म्हणायचं तर शरदजी पोंक्षे, तर हे पण आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे पारजी बावस्कर पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखक, या सगळ्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण सर्वांच्या उपस्थित जे हा कार्यक्रम करतो त्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आज जी आपली जी सावरकर जयंती समिती आहे, या समितीसाठी अनेक सावरकरप्रेमी संघटनांनी या ठिकाणी अनेक प्रकारे तन मन धन अर्पण करून या ठिकाणी आपलं जो काही पाठिंबा दिला आहे त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपली एक जाहिरात ज्या मेडींनी केली त्यांचेही आभार मानतो. आणि यानंतर फक्त एक शेवटचा एक छोटासा सत्कार राहिलेला आहे. 7:30 वाजता सगळ्या महिला एक मालिका बघतात, आई कुठे काय करते. त्याच्यामध्ये अरुंधतीची मैत्रीण देवकीच्या भूमिकेत काम करणाऱ्या, बेधडक म्हणजे दणकेबाज भूमिका करणाऱ्या, पण आज गान कोकिळेच्या आवाजामध्ये ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्या राधिकाताई देशपांडेंचा सत्कार माननीय विक्रमजी गोखले सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचा कार्यक्रम आता या ठिकाणी संपलेला आहे.